नकाने गावातील आरक्षणावर नकाने ग्रामस्थांचे हरकती आक्षेप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने. धुळे मनपा वाढीव हद्दीतील क्षेत्राचा प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल बदलाचा सूचीचे महाप्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 28/4 अन्वये प्रसिद्धीकरणास धुळे शहरातील नकाने येथील ग्रामस्थांनी हरकत आक्षेप नोंदवला असून नकाने गावात सर्वात जास्त आरक्षण या ठिकाणी टाकून हेतू पुरस्कार मनपा प्रशासन व प्रशासन हे जाणीवपूर्वक या ठिकाणी ग्रामस्थांना सगळ्यात जास्त आरक्षण टाकून कब्जा करू पाहत असल्याचा आरोप या ठिकाणी नकाने ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या गोष्टीला या ठिकाणी श्रीराम जानकी सेवा समिती धुळेचे राजीव कुमार झा यांच्यासह ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून हरकती आक्षेप घेतला आहे. तर नकाने गाव हे सिटी सर्वे अगोदरच सिटी सर्वे नाही तरी देखील या ठिकाणी अजून आरक्षण टाकणे हे हेतू पुरस्कार या ठिकाणी जागेवर कब्जा करू पाहत असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला असून लवकरात लवकर याबाबत दखल घ्यावी, अन्यथा जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या विरोधात बिडार आंदोलन करू, चक्का जाम करू, गाई म्हशी यासह बिडार आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी नकाने ग्रामस्थांनी दिला आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासकांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. मनपा प्रशासकांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. मी राजीव कृष्ण महाराज, श्रीराम जानकी सेवा समिती आणि श्याम सुंदर गोवर्धन गौशाळा नकाने याचा संस्थापक आणि तसे समस्त आमचे नकान्या गावातील ग्रामस्थजन आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांसमोर निवेदन देण्यासाठी आलो होतो. कारण धुळे मनपा वाडी हद्दीतील क्षेत्राचा प्रारूप विकास योजनेच्या अंतर्गत त्यांनी मागे 26/2 प्रमाणे निविदा दिलेली होती आणि त्या निविदामध्ये आम्ही मागच्या वेळेस सुद्धा त्याचा आक्षेप घेतला होता, हरकत घेतली होती. तरीसुद्धा आसुरी वृत्तीप्रमाणे प्रशासक आणि आयुक्त या मागील आयुक्त असतील किंवा आत्ताच्या आयुक्तांनी मिळून ते संगनमताने बिलकुल आत्ताचा जो वेळ आहे तो आहे निवडणुकींचा वेळ आणि आचारसंहिता लागू असताना सुद्धा लोकांचं लक्ष निवडणुकींकडे असताना आपण आपल्या मनानुसार काहीतरी त्याच्यावरती आपल्या मनानुसार लोकांच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती कब्जा करून टाकू आणि आपल्या मनानुसार आरक्षण टाकून देऊ असा विचार करून त्यांनी जो संगनमताने विचार करून या ठिकाणी गडबड केली आहे त्याचाच विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी समस्त नकाने ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहोत. आमच्या नकान्या ग्रामावरती सगळ्यात जास्त अन्याय जो आहे आरक्षणाच्या वेळेस झालेला आहे. कारण की जेवढे आरक्षण लागू आहेत आतापर्यंत धुळ्याच्या विकास प्रारूपामध्ये सगळ्यात जास्त आरक्षण नकान्या गावातच आहे आणि नकाने गाव हे